हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज 1 जुलै, ठीक आहे. मागचा संपूर्ण महिना जून संपला आहे, ठीक आहे. आता जूनमध्ये आपल्याला किती एंट्री मिळाल्या आपल्या स्ट्रॅटर्जीप्रमाणे, ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जीप्रमाणे आपल्याला किती एंट्र्या मिळाल्या आणि किती एंट्र्यांनी आपले टार्गेट अचीव केले आणि किती एंट्र्या आपल्या होल्ड आहेत, हे आज आपण बघणार आहोत, ठीक आहे. हे काय बघायचं आहे तर कुठेतरी गोल्ड म्हणजे XAUSD, गोल्डसाठीची आपली स्ट्रॅटर्जी, जी आपली सायकॉलॉजी आहे ती आपल्या स्ट्रॅटर्जीला मॅच होत जाते आणि त्यामुळे आपली सायकॉलॉजी जी आहे ती स्ट्रॉंग होत जाते, ठीक आहे. लक्षात आलं इथपर्यंत? तर आपण बघूया फास्टमध्ये आणि मग मी आधी तुम्हाला स्ट्रॅटर्जी समजावून सांगतो, स्ट्रॅटर्जीचे रूल्स सांगतो आणि मग आपण फास्टमध्ये 1 महिन्यामध्ये काय काय ट्रेड झाले असते किंवा झाले, कितींचं टार्गेट अचीव झालं, किती एंट्री आपल्या होल्ड झाल्या, ते आपण सगळं अभ्यास करूया, ठीक आहे. तर चलो सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला जर हा 1 महिन्याचा ट्रेडचा डेटा बघायचा असेल तर आपले मागचे सगळे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्यातून तुम्हाला हिस्ट्री क्रिएट झालेली ऑलरेडी. तुम्हाला लक्षात येईल की आपण कशा पद्धतीने ट्रेड घेतले आणि ट्रेड आपले टार्गेट अचीव करत एक्झिट झालेले आहेत आणि काही ट्रेड आपले होल्ड आहेत. हे सर्व तुम्हाला मागचे व्हिडिओ पाहिले तर लक्षात येईल. चला फास्टमध्ये मी सुरू करतो. मित्रांनो, आपण कायम XAUUSD ट्रेड करण्याचा विचार करतो, ठीक आहे. XAUSD काय आहे? गोल्ड आहे. गोल्ड काय आहे? कायम मी तुम्हाला नेहमी सांगितल्याप्रमाणे गोल्डचा ट्रेंड कसा आहे? कायम अप ट्रेंड आहे. कायम अप ट्रेंड काय आहे? तर हे काय सेफ इन्व्हेस्टमेंट आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रत्येक देशाची जी ताकद असते ती गोल्डवरून ठरते. म्हणून प्रत्येक देशाची सेंट्रल बँक काय करते, मागे मी तुम्हाला हा चार्ट पण दाखवला होता सेंट्रल बँकचा, मागच्या व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. प्रत्येक देशाची सेंट्रल बँक काय करते, आपल्याकडे जास्तीत जास्त गोल्ड बाय करण्याचा त्यांचा अट्टहास असतो. त्यांच्या ट्रेजरीमध्ये जास्तीत जास्त गोल्ड ते काय करतात, इन्व्हेस्ट करून ठेवतात, ठीक आहे. ह्या गोल्डमुळे त्यांची जी करन्सी आहे त्या करन्सीला किंमत असते. म्हणून प्रत्येक सेंट्रल बँक आपल्याकडे जास्तीत जास्त वाटा गोल्डचा ठेवते. जसं की भारताकडे जवळजवळ 850 टनच्या पुढे सोनं आहे. इथपर्यंत लक्षात आलं? आता याचं कायम अप ट्रेंड आहे, करेक्शन येत असतात. 8-10% करेक्शन, 15% करेक्शन येत असतं, ठीक आहे. पण करेक्शन झाल्यानंतर गोल्ड लगेच अपसाईडला मुवमेंट करतं. आता हे गोल्ड अपसाईडला मुवमेंट का करतं तर लक्षात घ्या, सेफ इन्व्हेस्टमेंट लक्षात आलं. पण जिओ पॉलिटिकल काही न्यूज आली, म्हणजे कोणाचं काही युद्ध वगैरे झालं किंवा जगामध्ये कधीही कुठली अशी अनसर्टेनिटी आली ना, की आता पुढे काय होईल हे माहीत नाही, कुठे इन्व्हेस्ट करावं हे कळत नाही, त्यावेळेस सगळे इन्व्हेस्टर आपला सगळा पैसा काढून कुठे इन्व्हेस्ट करतात, गोल्डमध्ये. गोल्ड ही एक सेफ हेवन मानली जाते, ठीक आहे. प्रिशियस मेटल आहे, त्यामुळे गोल्डचा ट्रेंड कायम अप ट्रेंड असतो, ठीक आहे. काही 6 महिने, 2 महिने, 3 महिने असा थोडासा कन्सोलिडेट करत असतो तो, पण परत तो अप ट्रेंड पकडतो आणि ह्याच अप ट्रेंडचा आपण काय घेतो, फायदा घेतो, ठीक आहे. बरं, गोल्डमध्ये करेक्शन यायला लागलं तर किती टक्के येऊ शकतं? तर साधारण आपण ॲव्हरेज जर काढलं, मंथली चार्ट बघून हिस्टॉरिकलचा ॲव्हरेज आपण काढला तर साधारण 30% पर्यंत गोल्ड डाऊन येऊ शकतं, ओके. आता आपल्या 2 गोष्टी माहीत पडल्यात. काय? एक तर गोल्ड काय आहे, कायम अप ट्रेंड आहे. दुसरी गोष्ट काय, ते किती डाऊन येऊ शकतं? फार तर 30% डाऊन येऊ शकतं. का? तर याचा सप्लाय आणि डिमांड. सप्लाय कमी आहे, डिमांड जास्त आहे, त्याच्यामुळे हे कायम प्रिशियस आहे, लक्षात घ्या. आता ह्या 2 गोष्टी कळायला. आता अप ट्रेंड असल्यामुळे आपण नेहमी काय करतो, बाय साईडची पोझिशन ओपन करतो. 30% डाऊन येऊ शकतं, याच्यापेक्षा जास्त येऊ शकत नाही, त्यामुळे आपण इथे कुठे SL लावत नाही. आपण काय करतो, आपण ॲव्हरेजिंग करतो, ठीक आहे. आपण ॲव्हरेजिंग करतो. आता ॲव्हरेजिंग करताना आपण नुसतं ॲव्हरेजिंग करत जायचं का नाही, तर त्याला पण काही रूल्स आहेत. त्याप्रमाणे आपला फंड, आपली लॉट साईज ही मॅनेज झाली पाहिजे, ठीक आहे. ते आपण रूल्समध्ये बघू. आता महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, इंडियामध्ये फोरेक्स लीगल नाही आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे इंडियामध्ये फोरेक्स लीगली करायला जाऊ नका, ते इथे नाही आहे. भविष्यात होईल नाही होईल आपल्याला माहीत नाही, पण आत्ता तर नाही आहे. मग आता कुठे लीगल आहे? दुबईसारख्या कंट्रीमध्ये, सिंगापूरमध्ये, इवन नेपाळमध्ये सुद्धा फोरेक्स लीगल आहे. अशा ठिकाणी जाऊन आपण आपलं अकाउंट ओपन करून, ट्रेडिंग अकाउंट ओपन करून आपण लीगली फोरेक्स करू शकतो, ठीक आहे. आता मी तुम्हाला जे काही शिकवतो आहे हे फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी. मी तुम्हाला कुठलंही रिकमेंडेशन माझं नाही आहे, ठीक आहे. की बाबा ॲव्हरेजिंग केल्यानंतर आपल्याला कसा फायदा होऊ शकतो, मी फक्त तुम्हाला दाखवतो आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ह्या स्ट्रॅटर्जीची बॅक हिस्ट्री करायची, 4 वर्षाची, 3 वर्षाची, जास्तीत जास्त 4 वर्षाची करू शकता तुम्ही. तुम्हाला जेवढी आवडेल तेवढी बॅक हिस्ट्री जाऊन करा तुम्ही, ठीक आहे. नंतर एक डेमो अकाउंट ओपन करा. त्या डेमो अकाउंटमध्ये पुढचे 3 महिने ही स्ट्रॅटर्जी फॉलो करा. ह्या दोघांचे रिझल्ट जर तुम्हाला चांगले आले तर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरबरोबर बोला, त्यांना ही स्ट्रॅटर्जी समजावून सांगा आणि त्यांचा सल्ला घेऊन पुढे तुम्ही ठरवा तुम्हाला ट्रेड करायचे नाही करायचे, तर तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, ठीक आहे. चलो फास्टमध्ये जाऊन आपण
रूल समजून घेऊ मित्रांनो. हे जेव्हा आपण करतो त्यावेळेस आपण कुठलाही चार्ट पॅटर्न तुम्ही शिकून घ्या, शिकण्याला नाही आहे, पण आपण कुठलाही चार्ट पॅटर्न, कॅन्डल स्टिक पॅटर्न हे काय बघत नाही. सपोर्ट रेजिस्टन्स कुठे बाबा, सपोर्टला आहे का, रेजिस्टन्सला आहे का, हे आपण काही बघत नाही. ठीक आहे, हे काहीच बघत नाही आपण. आपली स्ट्रॅटर्जी आहे ना ही सायकोलॉजिकल आहे. सायकोलॉजिकल म्हणजे काय, सायकोलॉजिकल म्हणजे काय असं लक्षात घ्या. कुठली गोष्ट पडत आली आहे, ठीक आहे, आणि ती प्रिशियस आहे. म्हणजे समजा ही गोष्ट इथून पडली तर इथे लगेच त्याला बाहेर मिळतो, इथून पडली तर इथे बाहेर मिळतो. त्यामुळे ती गोष्ट परत काय करते, आपला गोल्ड काय करतो, परत अपसाईड मुवमेंट करतो. हे आपल्याला आपल्या सायकोलॉजीमध्ये फीड बसलेलं आहे. त्यामुळे आपण कुठेही याला सेल साईड पोझिशन ओपन करत नाही, कुठेही सेल लावत नाही. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. चल फास्टमध्ये आपले रूल्स समजावून सांगतो. रूल्स अगदी सोपे आहेत मित्रांनो. पहिलं तर काय, XAUSD चार्ट पाहायचा आहे. ओके, कुठेही पाहू शकता तुम्ही, तुम्हाला जिथे योग्य वाटतं. ट्रेडिंग व्यू, MT4 MT5 तुम्हाला जे बेटर वाटते तिथे पहा. दुसरी गोष्ट आहे आपली टाईम फ्रेम. टाईम फ्रेम आपली असणार आहे 1 तासाची. तिसरी गोष्ट आहे आपण एक इंडिकेटर लावतो. हे इंडिकेटर आहे 9 EMA. चौथी गोष्ट आहे आपण फिक्स टार्गेट घेतो, ते असतं $10. ठीक आहे. पाचवी गोष्ट आहे टायमिंग पिरियड. आपण कुठल्या टायमिंगमध्ये ट्रेड करणार, तो टायमिंग पिरियड आहे सकाळी 11:30 ते रात्री 12:30. ओके. सहावी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला फंड आणि त्या फंडनुसार असलेली लॉट साईज. लक्षात घ्या मित्रांनो, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपला फंड एवढा कॅपेबल पाहिजे, फंड आपला एवढा कॅपेबल पाहिजे की आपल्याला आणि त्या कॅपेबल फंडला अशी लॉट साईज लावायची आहे की साधारण आपल्याला किमान 5 वेळा तरी ॲव्हरेजिंग करता यावं. ठीक आहे, जेणेकरून आपला अकाउंटही वाईपआउट होणार नाही आणि आपल्याला डिप्रेशनही येणार नाही. लक्षात आलं. मग साधारण एक एक्झाम्पलवर सांगतो. आता कोणाचा फंड किती त्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेशन करा. मी सांगतो की 5 लाख समजा एखाद्याचा फंड असेल तर त्याने 0.01 लॉट साईजने काम करावे. आता यानुसार तुम्ही तुमचं मॅनेज करा. ठीक आहे, लक्षात आलं. आता समजा एखाद्याकडे 2 लाख रुपये फंड आहे, तर त्याने काय करायचं ते तुम्हाला मी पुढे सांगतो. 2 लाखवाल्याने, कारण की 0.01 पेक्षा छोटी लॉट साईज नसते. 2 लाखवाल्याने पुढे काय करायचं ते मी तुम्हाला पुढे गेल्यावर सांगतो. ठीक आहे. सातवी गोष्ट डिसिप्लिन अँड कन्सिस्टन्सी. मित्रांनो, हे मी तुम्हाला जे काही शिकवतो हे सगळं शिकवण्यामध्ये तुम्ही डिसिप्लिनमध्ये राहणं फार गरजेचं. उदाहरणार्थ टाईम फ्रेम 1 आवरची पाहिजे, 9 EMAच पाहिजे, फिक्स टार्गेट घेतलंच पाहिजे. टार्गेट दरवेळेस अचीव होत चालले म्हणून टार्गेट वाढवता कामा नाही. प्लस सकाळी 11:30 ते रात्री 12:30पर्यंत ट्रेड करायचं आहे, हे सोडून ट्रेड करू नका. आपला फंड कॅपेबल पाहिजे, त्यासाठी लॉट साईज मॅनेजेबल पाहिजे. हे सर्व गोष्टी आपल्याला डिसिप्लिनमध्ये येतात आणि रोज एकच गोष्ट करणं याला कन्सिस्टन्सी म्हणतात आणि ते आपल्याला करता आलं पाहिजे. ठीक आहे. आणि हे जर तुम्ही सगळं फॉलो केलं नाही तर मी तुम्हाला हे शिकवून काहीही फायदा नाही. लक्षात घ्या. म्हणून हे सगळं फॉलो करणं खूप गरजेचं आहे, तरच आपण एक प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकतो. मित्रांनो, स्ट्रॅटर्जी एकदम सिम्पल आहे आणि असं आहे की कुठलाही डोक्याला ताण न घेता आपल्याला हे शिकायचं आहे. आणि आपण कुठला ट्रेड घेतला तरी काही ताण नाही आहे, आपला एखादा ट्रेड होल्ड झाला तरी काही ताण नाही. ठीक आहे. आता हे लक्षात घ्या. आता हे सगळं करून आपल्याला मंथली 10 ते 12 ट्रेड तुम्ही हिस्ट्री केली तर तुमच्या लक्षात येईल, आरामात मिळतात. ठीक आहे, इझिली मिळतात. त्यातले 7 to 8 ट्रेड आपले लगेच टार्गेट अचीव करतात आणि 1 ते 2 ट्रेड आपले होल्ड राहतात. ते काय करतात, काही दिवसांनी किंवा एक 8-10 दिवसांनी आपलं टार्गेट अचीव करतात. इथे जर आपलं ॲव्हरेजिंग झालं तर ते 8-10 दिवसांनी आपलं टार्गेट अचीव करून टाकतात. ठीक आहे. चला तर मी आता तुम्हाला चार्टवर नेऊन आपण पहिल्या 1 महिन्यामध्ये ह्या किती ट्रेड झाले ते पाहू आणि पुढे मी तुम्हाला स्ट्रॅटर्जी समजावून सांगतोच आहे. ओके, चलो. तर बघा आता मित्रांनो, इथे मी 2 इंडिकेटर लावलेले आहेत. लक्षात घ्या. आता इथे दाखवतो तुम्हाला. एक म्हणजे काय, हा लक्स अल्गो म्हणजे सेशनचा आहे. याच्यामध्ये काय, तर आपण कुठल्या सेशनमध्ये करतो, आपण लंडन सेशन आणि न्यूयॉर्क सेशनमध्ये ट्रेड करतो. तर तो आहे. तुम्ही इथे गेल्यावरती तुम्ही लावू शकता. इथे लक्स अल्गो टाकून येऊ शकता. मी इथे ऑलरेडी स्टार केलेले आहेत. ठीक आहे. दुसरा जो इंडिकेटर आहे तो MA रिबिन म्हणून आहे. याच्यामध्ये आपल्याला MA लावायचा आहे. EMA केलेला आहे, बघू शकता तुम्ही. मी 9 EMA लावलेला आहे. बाकीचे EMA लावायची काही गरज नाही आहे. ठीक आहे, आपल्याला एवढंच पुरेसं होतं. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. आता आपण डायरेक्ट जाऊ 1 जूनला. 1 जूनपासून आपल्याला किती ट्रेड मिळाले ते फास्टमध्ये आपण बघू आणि बरोबरच मी तुम्हाला स्ट्रॅटर्जी समजावून सांगतो. ओके, 30 मे 2 जूनला मार्केट सुरू झालं. आता बघा आपला टायमिंग पिरियड लक्षात ठेवा. आपला टायमिंग पिरियड इथे लिहितो मी, सकाळी 11:30 ते रात्री 12:30 आपला टाईम पिरियड आहे. या टायमिंगमध्ये ट्रेड भेटला तरच करायचा, नाही तर करायचा नाही. ओके, चलो. आता बघा 11:30 कुठे झालेत, सकाळी 2 जूनपासून बघतोय आपण, इथे झालेत.
तर आता आपली कंडिशन काय आहे, कंडिशन आपली अशी आहे की कुठल्याही कॅन्डलने या 9 EMAला एकतर टच केलं पाहिजे, असं टच केलेलं पण चालेल, किंवा खालून वरती ब्रेक तरी केलं पाहिजे, आणि ती कॅन्डल काय पाहिजे, ग्रीन पाहिजे. ओके, असं पाहिजे. आणि जस्ट त्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला की आपल्याला नेक्स्ट कॅन्डल त्याचा हाय ब्रेक केला की आपल्याला काय करायची, एंट्री घ्यायची, $10 टार्गेट लावायचं, आणि मग सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं, वेटिंग. ठीक आहे, टार्गेट अचीव झालं तरी वेटिंग करायचं आहे, टार्गेट नाही अचीव झालं तरी वेटिंग करायचं आहे ॲव्हरेजिंगसाठी. ठीक आहे, चला इथपर्यंत लक्षात आलं. आपण पुढे जाऊया. बघा आता इथे 11:30 पासून सुरू होतो आपण. 11:30 कुठेही आपल्याला मुव्हिंग ॲव्हरेजला टच करून कॅन्डल गेली नाही. प्राईस जरी वर गेली असली तरी आपल्या स्ट्रॅटर्जीमध्ये बसत नसल्यामुळे आपण ट्रेड केला नाही. ठीक आहे, नेक्स्ट डेवर जाऊया. आता बघा हे जे सेशन्स आहेत हे आपलं टायमिंग पिरियड आहे, त्यामुळे आपल्याला पटकन इझिली दिसतं आहे. आता बघा इथे 11:30, 12:30 कुठेही लंडन सेशनमध्ये आपल्याला एंट्री मिळाली नाही. आता न्यूयॉर्क सेशनमध्ये आपल्याला एक एंट्री दिसते इथे, साधारण किती वाजता, तर तुम्ही बघू शकता 11:30 वाजता आपल्याला 11:30च्या कॅन्डलने आपल्याला ग्रीनमध्ये वरती क्लोज दिलेला आहे. हे बघा इथे या कॅन्डलने आपल्याला ग्रीनमध्ये क्लोज दिला, नेक्स्ट कॅन्डलने त्याचा हाय ब्रेक केला. ठीक आहे, तर याचा हाय काय होता, 3353.83 आणि नेक्स्ट हाय आहे 3355. मग आपली इथे एक फर्स्ट एंट्री झाली, एक एंट्री आपली इथे झाली. कितीला झाली, 33. घेता मित्रांनो प्लस $1 $2 होतं, जरी 3355 पकडलं आपण घेता आपण $10 टार्गेट लावलं याला, तर टार्गेट झालं 3365. तर इथे पाहू शकता तुम्ही पहाटे 4 जूनला आपलं टार्गेट अचीव झालेलं आहे. ओके, म्हणजे ही एक एंट्री आपली सक्सेस झाली. तुम्ही माझ्यावर काउंट करू शकता, ह्या एंट्री एक एंट्री झाली आहे. नेक्स्ट आलो आपण 4 जूनला. 4 जूनला पाहू शकता 1:30 वाजता साधारण 1:30 वाजता मुव्हिंग ॲव्हरेजला टच करून कॅन्डल ग्रीनमध्ये क्लोज झाले, त्या कॅन्डलचा हाय नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केलेला आहे. याचा हाय होता 64 आणि नेक्स्ट कॅन्डलचा हाय आहे 65. ठीक आहे, त्यामुळे आपली इथे सेकंड एंट्री झाली. सेकंड एंट्री आपली झाली 3365ला. आपण काय केलं, प्लस $10 टार्गेट लावलं, टार्गेट आलं आपलं 3375. तर हे अचीव केलं आहे का, तर रात्री 7:30च्या कॅन्डलचा हाय आहे 3384, म्हणजे आपलं हे टार्गेट अचीव झालेलं आहे. ठीक आहे, 2 एंट्री आपल्या अचीव झाल्या, तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट आलो आपण 5 जूनला 11:30 12:30. आता तुम्ही पाहू शकता की 12:30लाच आपल्याला एक ग्रीन कॅन्डल मिळाली आहे आणि त्याचा हाय नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केलेला आहे. तर त्याचा हाय होता 3374 बरोबर, म्हणजे 3374 प्लस $10 म्हणजे 3384. तर हे टार्गेट आपलं साधारण त्याच्याच पुढच्या 2 तासामध्ये अचीव झाले 2:30 वाजताच्या कॅन्डलमध्ये. म्हणजे आपल्या इथे 3 एंट्री आपल्या सक्सेस झालेल्या आहेत. ओके, नेक्स्ट जाऊया आपण. आता आलो आपण 6 जूनला. इथे एक ग्रीन कॅन्डल दिली, पण त्याचा हाय नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केला नसल्यामुळे ती आपली एंट्री होत नाही. तुम्ही पाहू शकता 6 जूनला आपल्याला एंट्रीच मिळालेली नाही आहे. एंट्री नाही मिळाली तर काय करायचं, आपल्याला वेटिंग करायचं आहे. काही गडबड काही नाही, एक दिवस नाही पैसे कमवले शांत बसायचं, हा वेळ आपल्या फॅमिलीला द्या. ठीक आहे, पुढे जाऊ. 7 जून 11:30 12:30 3:30 4:30. बघू शकता 4:30ला एक ग्रीन कॅन्डल तयार झाली आहे. इथे ग्रीन कॅन्डल तयार झाली, त्याचा हाय नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केला आहे. काय होतं आपलं बाईंग, 3321 3322, म्हणजे साधारण 3322ला आपली एंट्री झाली. प्लस $10 टार्गेट लावलं, 3332 आपलं टार्गेट आहे. तर हे टार्गेट आपलं रात्रीच्या 9:30च्या कॅन्डलने अचीव केलेलं आहे. ओके, म्हणजे ही चौथी एंट्री आपली. आतापर्यंत आपल्या 4 एंट्र्या सक्सेस झालेल्या आहेत, एकही एंट्री आतापर्यंत होल्ड नाही. इथपर्यंत लक्षात आलं. फास्टमध्ये पुढे जाऊया. इथे बघा 10 जूनला 11:30ची कॅन्डल मुव्हिंग ॲव्हरेजला टच करून वरती क्लोज झाली आणि त्याचा हाय नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केला आहे. म्हणजे साधारण 3332ला आपली एंट्री झालेली आहे. इथे कितीला झाली, 3332. आपण काय केलं, प्लस $10 टार्गेट लावलं, आपलं टार्गेट आहे 3342. ठीक आहे, 3342. इथे याचा हाय बघू शकता तुम्ही 3349 आहे, म्हणजे आपलं हे टार्गेट इथेच अचीव झालेलं आहे. 3:30च्या कॅन्डललाच अचीव झालेलं आहे, 4:30च्या कॅन्डलला. म्हणजे आत्तापर्यंत आपले 5 एंट्र्यांचं टार्गेट काय झालं आहे, अचीव झालेलं आहे. ओके, इथेच बघू शकता तुम्ही पुढे काय झालं. इथे या कॅन्डलला 4:30ला अचीव झालं, परत एक कॅन्डल ग्रीन कॅन्डलमध्ये टच होऊन 5:30ची
ग्रीनमध्ये क्लोज झालेली आहे, मुव्हिंग एव्हरेजला टच होऊन ग्रीनमध्ये क्लोज झालेली आहे आणि त्याचा हाय नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केला आहे. तर इथे आपण एंट्री घेणार का? अशी तर होतं घेणार, कारण की आपण दिवसाला 2 एंट्री घेऊ शकतो जर आपली एकही एंट्री होल्ड नसेल तर. लक्षात आलं? तर आपण इथे एंट्री घेतली साधारण कितीला? 3340ला आपण इथे एंट्री घेतली. त्याला प्लस $10 टार्गेट लावलं, म्हणजे आपलं टार्गेट झालं 3350. आता हे टार्गेट आपलं कधी अचीव केलं पाहू आपण. इथे 49चा हाय मारला आहे, त्याच्यामुळे इथे तर अचीव झालेलं नाही. ते टार्गेट आपलं अचीव झालं 11 जूनला साधारण 5:30च्या कॅन्डलने आपला अचीव केलं. त्याचा हाय आहे 3360. ओके, म्हणजे इथे आपली 6वी एंट्रीने सुद्धा काय केलं आहे? टार्गेट अचीव केलं आहे आणि आतापर्यंत आपली एक एंट्री होल्ड नाही. ओके, आता आपण बघू शकता आपलं टार्गेट अचीव झाल्यानंतर पुन्हा त्याने रेड कॅन्डल दिली 11 जूनला, त्याच्यानंतर एक ग्रीन झाली आहे आणि त्या ग्रीन कॅन्डलचा हाय नेक्स्ट कॅन्डलने 8:30 वाजता ब्रेक केलेला आहे. ठीक आहे, मग साधारण ही एंट्री कितीला झाली आपली? 3343ला. 3343ला आपली एंट्री झाली, प्लस $10 टार्गेट. मित्रांनो, हे तुम्ही हिस्ट्री करू शकता. ओके, तुम्ही अजून बॅक जाऊन तुम्ही चेक करू शकता की आपल्या किती एंट्री होल्ड होतात आणि किती एंट्री अडतात. मी तुम्हाला आता हा जूनचा डेटा आणि आपण ह्या प्रत्येक जेव्हा एंट्री घेतल्या तेव्हा आपण व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत. तर तुम्ही मागे जाऊन हे सर्व व्हिडिओ पाहू शकता त्या दिवसाला, जेणेकरून तुमची सायकॉलॉजी क्लिअर होईल. आपल्याला फक्त सायकॉलॉजी आपली स्ट्रॉंग करायची आहे. ओके, आपली सायकॉलॉजी कशी पाहिजे? एकदम स्ट्रॉंग पाहिजे, तरच आपण इथे टिकू शकतो. लक्षात घ्या, तरच आपण प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकतो. ठीक आहे, इथे आपली 7वी एंट्री होती ही 3343ची. तर ही एंट्री आपली साधारण रात्री अचीव झाली आहे 3:30 वाजता. ठीक आहे, आपलं टार्गेट होतं 3353, हे तर खूप वर गेलेलं आहे 3369. टार्गेट अचीव झालं, शांत. परत उद्याचा बघा 11:30चा हाय नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केला आहे का? नाही केला. ठीक आहे, तर आपण वेटिंग केलं. 11:30, 12:30, 1:30, 2:30, 3:30. 3:30ची कॅन्डल ग्रीनमध्ये क्लोज झाली आहे. ही कॅन्डल ग्रीनमध्ये क्लोज झाली आणि त्याचा हाय नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केला आहे. तर इथे आपली एंट्री झाली साधारण 3386ला. ही आपली 8वी एंट्री आहे. 3386 प्लस $10 किती झाले? 3396. आता हे टार्गेट आपला अचीव झालं आहे का? तर आपण पाहू शकता हे टार्गेट आपल्या इथेच अचीव झालेलं आहे 3398. 3386ला एंट्री झाली आणि 3398ला लगेच 6:30 वाजता आपलं टार्गेट 7:30च्या कॅन्डलने आपलं टार्गेट अचीव केलं आहे. ठीक, आपण काय करणार? परत पुन्हा नेक्स्ट एंट्रीची वाट बघणार. तर साधारण 9:30 वाजता 10:30 वाजता आपल्याला एक एंट्री मिळाली आहे, ग्रीन कॅन्डल मिळाली. तुम्ही इथे पाहू शकता ही मुव्हिंग एव्हरेजला टच करून ह्याचा हाय हा नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केला आहे. ही आपली 9वी एंट्री आहे. ह्याचा हाय होता 3390, नेक्स्ट कॅन्डलचा हाय 3391. म्हणजे साधारण आपली एंट्री झाली 3391 प्लस $10, म्हणजे किती झालं? 3401. हे आपलं काय झालं? टार्गेट झालं. तर हे आपलं अचीव झालं आहे का? तर येस, आपलं रात्री हे टार्गेट अचीव झालेलं आहे. म्हणजे ही आपली 9वी एंट्रीचं टार्गेटसुद्धा आतापर्यंत 9 एंट्री झाल्या आणि सगळ्यांचं टार्गेट काय झालं? अचीव झालेलं आहे. ठीक, तुम्ही असं महिने मागे जाऊन चेक करा मित्रांनो. ओके, म्हणजे तुमच्या ही स्ट्रॅटर्जी लक्षात येईल. नेक्स्ट पुढे आलं हे बघा 13 जून 11:30, 12:30, 1:30ला आपल्याला एक ग्रीन कॅन्डल मिळाली आहे आणि त्या कॅन्डलचा हाय नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केला आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता इथे एंट्री मिळाली. ह्या कॅन्डलने हाय ब्रेक केला आहे. आपली एंट्री झाली साधारण 3327ला, प्लस $10 टार्गेट, म्हणजे टार्गेट झालं 3337 आणि ही आपली आहे 10वी एंट्री. मी तुम्हाला सांगितलं की 10 ते 12 एंट्री आरामात मिळतात. आता निम्मा महिना अजून बाकी आहे. 13 जूनपर्यंत आपल्या 10 एंट्री झालेल्या आहेत. तर हे टार्गेट आपलं साधारण ह्या कॅन्डलने अचीव केलेलं आहे संध्याकाळच्या 6:30च्या. ओके, हे केल्यानंतर आपल्याला पुन्हा एक एंट्री मिळाली आहे 9:30 वाजता. आता एक लक्षात घ्या, जर आपली पहिली कुठली एंट्री अडकली नसेल तर आपण 2 एंट्र्या घेऊ शकतो. एक अचीव झाल्यानंतर परत पुढची एंट्री घेऊ शकतो, अचीव झाल्यानंतर घेऊ शकतो. ठीक आहे, तर इथे बघा आपली एंट्री झाली आहे 3432ला, प्लस $10 टार्गेट, म्हणजे हे झालं 3442. ठीक आहे, हे टार्गेट आपलं अचीव झालं आहे का? तर इथे बघा 3451चा हाय आहे. म्हणजे आपलं 11व्या एंट्रीचं पण टार्गेट काय झालं आहे? आतापर्यंत आपल्या 11 एंट्र्यांचं टार्गेट अचीव झालेलं आहे. ओके, हे काय झालं? ही लाईन आली. एकच मिनिट, मी काहीतरी बटन दाबलं गेलं माझ्याकडून. लाईन का आहे? हां, अलर्ट का आहे? ठीक आहे, नेक्स्ट डे. आता आपण आलो आहे 16 जूनवर. 16 जून आपण इथे पाहू शकता. इथे आपला झूम केलं तर तुमच्या लक्षात येईल की मुव्हिंग एव्हरेजच्या वरती प्राईस क्लोज झालेली नाही, त्यामुळे आपली इथे एंट्री बनत नाही. आपण वेटिंग केलं तर 16 जूनला आपल्याला कोणतीही एंट्री मिळाली नाही. आपण काय केलं? वेटिंग केलं. नाही मिळाली. ठीक आहे, आपण गेलो नेक्स्ट डे बघा 17 जून 11:30, 12:30, 1:30, 2:30, 3:30. आता 3:30च्या कॅन्डलचा हाय हा त्याच्या नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केलेला आहे, म्हणून आपली इथे एंट्री झाली. ही आपली 13वी एंट्री आहे.
तरी 12वी एंट्री आहे आपली ही 3399ची प्लस $10चं टार्गेट लावलं आपण, म्हणजे साधारण 3409चं टार्गेट लावलं. आता पाहू आपण हे टार्गेट अचीव झालं आहे का. तर यानंतर आपलं टार्गेट अचीव झालेलं नाही, म्हणजे ही एंट्री आपली काय झाली, 11 एंट्र्यांनी आपल्या आत्तापर्यंत 11 जे एंट्री आपण घेतल्या त्यांनी आपलं काय केलं, टार्गेट अचीव केलं. आणि ही जी एक एंट्री आहे आत्ता आपण घेतलेली कितीला, 3399ला, ही एंट्री आपली होल्डमध्ये गेली, कारण की अजून हिने आपलं टार्गेट अचीव केलं नाही. तर आता आपण काय केलं, यानंतर आपण काय केलं, 3399. आता आपल्याला ॲव्हरेजिंग करायचं आहे. तर ॲव्हरेजिंग आपण कसं करणार, 3399 मायनस $50, म्हणजे ती प्राईज येते 3349. 3349पर्यंत हा जो मधला $50चा जो गॅप आहे याच्यामध्ये आपण एकही नवीन एंट्री घेणार नाही. लक्षात आलं, एकही आपण नवीन एंट्री घेणार नाही. म्हणून आपण काय करणार, डायरेक्ट आता 3349च्या खाली गेल्यावरतीच एंट्री घेणार. तर आपण तिथे जाऊन पाहूया. 3349ची प्राईस साधारण, मी तिथे एक लाईन मारतो, 3349 हे बघा, 3349 इथे आहे. ठीक आहे. आणि आपण जी एंट्री घेतली होती ती एंट्री इथे होती. आता इथे बघा मित्रांनो, आता इथून ते इथपर्यंत म्हणजे ह्या $50मध्ये आपल्याला एकही एंट्री घ्यायची नाही आहे. ठीक आहे, लक्षात आलं का, कारण की आपण तसं आपला फंड मॅनेज केला, आपण ॲव्हरेजिंग करतोय. तर ह्यामुळे इथे कुठेही एंट्री मिळाली तर आपल्याला ती घ्यायची नाही. तर इथे आपल्या एंट्री मिळाल्या आहेत, लक्षात घ्या, पण आपण त्या घेतलेल्या नाहीत, कारण की आपला फंड मॅनेज त्याप्रमाणे. तरी त्यांनी वरती गेले असतील, प्राईजवर गेले असेल, मुव्हिंग टच करून, तरी पण आपण तिथे एंट्री घेतल्या नाही. साधारण इथे आपल्याला एक एंट्री मिळाली होती 3374, पण ते $50च्या आपल्या क्रायटेरियामध्ये, मायनस $50च्या क्रायटेरियामध्ये बसत नाही, म्हणून आपण इथे कुठलीही एंट्री या लोकेशनला घेतलेली नाही. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. आता म्हणजे उदाहरणार्थ आपली इथे एक एंट्री होल्ड आहे कितीला, 3399ला. ओके, आता आपण नेक्स्ट एंट्री प्लॅन करणार, कुठे करणार, 3349च्या खाली किंवा 3349च्या जवळ, एकदम जवळ असेल तर. फार वर गेलं तर आपण एंट्री घेणार नाही. ओके, चला नेक्स्ट जाऊ. आता तुम्ही पाहू शकता, साधारण 24 जूनला संध्याकाळी 9:30 वाजताची कॅन्डलचा हाय आहे 3320, आणि त्याच्या नेक्स्ट कॅन्डलचा हाय आहे 3321, म्हणजे आपली इथे एक एंट्री मिळाली आपल्याला. ही आपली 14वी एंट्री आहे, 13वी एंट्री आहे. साधारण 11 एंट्रीने आपलं टार्गेट अचीव केलं, आणि 12वी एंट्री आपली काय झाली, होल्ड झाली आहे. आणि ही आपली काय 13वी एंट्री आहे. 13वी एंट्रीचं काय कितीला भेटली आपल्याला, 3321. आपण काय केलं, प्लस $10 फिक्स टार्गेट लावलं, आपलं टार्गेट आलं 3331. तर अचीव केलं आहे का, तर आपण पाहू शकता, पहाटे साधारण 5:30 वाजता 6:30च्या कॅन्डलने आपलं हे टार्गेट काय केलेलं आहे, हे टार्गेट आपलं अचीव केलेलं आहे. म्हणजे इथे आता 12 एंट्र्या आपल्या टार्गेट अचीव झालेल्या आहेत, 12 एंट्र्यात, आणि एक एंट्री आपली काय आहे, होल्ड आहे. ओके, चला नेक्स्ट इथे पाहू शकता आता तुम्ही, 25 जून 11:30 12:30 सगळ्या रेड कॅन्डल आहेत. त्याच्यानंतर एक ग्रीन कॅन्डल तयार झाली, 7:30च्या कॅन्डलने आपल्याला एक ग्रीन सिग्नल दिला मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती. हे बघा, या कॅन्डलने मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर क्लोज झाली, आणि त्याचा हाय त्याच्या नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केलेला आहे. तर ही तर काय प्राईज आहे पाहू आपण, 3326, म्हणजे आपली एंट्री झाली साधारण, एंट्री घेता 3327 प्लस $10, 3337 हे आपलं टार्गेट आलेलं आहे. ठीक आहे, 3337 टार्गेट आलं. हे टार्गेट आपलं हे बघा पहाटेच्या 4:30च्या कॅन्डलने अचीव केलेलं आहे. ओके, ही एंट्री होती आपली टार्गेट अचीव झालेली. ही एंट्री आहे आपली 13वी एंट्री, की जिने आपलं टार्गेट अचीव केलेलं आहे. आणि आपली एक एंट्री जी आहे ती काय आहे, होल्ड आहे. ठीक आहे, नेक्स्ट, आता हे टार्गेट अचीव झालं आपलं. नेक्स्ट एंट्री पाहू शकता, 26 जून 10:30 11:30. तर 11:30च्या एका कॅन्डलने आपल्याला ग्रीनमध्ये एंट्री दिलेली आहे या ठिकाणी. ओके, ग्रीनमध्ये क्लोज झाली कॅन्डल, आणि त्याचा हाय नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केला आहे. ही एंट्र्या कितीला होती, 3340, आणि आपण हिला 3340ला बाय केलं होतं. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही, या एंट्रीचा व्हिडिओ आपण आवर्जून बघा, कारण की ते एक गोम आहे, मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा. ठीक आहे, 3340लाच आपली एंट्री झाली होती, आणि आपण त्याला टार्गेट लावलं प्लस $10, 3350. ओके, आता ही जी एंट्री आहे हिने आपलं टार्गेट अचीव केलं का पाहूया. तर ह्या कॅन्डलचा हाय आहे बघा 3350.31, म्हणजे हे आपलं साधारण 13 एंट्र्यांनी आपलं काय केलं आहे, पेन टाकायचं,
13 एंट्रीने आपलं काय केलं आहे, टार्गेट अचीव केलं आहे आणि एक एंट्री आपली काय आहे, होल्ड आहे. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. आता बघा नेक्स्ट, आता ह्या एंट्रीने टार्गेट आपलं अचीव केलं, परत आपल्याला पुन्हा एक एंट्री मिळाली इथे ह्या लेवलला. ही कॅन्डल ग्रीनमध्ये क्लोज झाली आणि त्याचा हाय नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केला आहे. बघू शकता तुम्ही 43.53 त्या एंट्रीचा हाय होता. नेक्स्ट कॅन्डलचा हाय होता 3344. तर आपली इथे एक एंट्री झाली आहे साधारण 3344ला आपली इथे एक एंट्री झालेली आहे. ठीक आहे, आता आपण याला +$10 करून टार्गेट लावून ठेवलेलं आहे 3354. पण हे टार्गेट आपलं अजून अचीव झालेलं नाही. तुम्ही बघू शकतो पण तेव्हापासून प्राईस खालीच पडलेली आहे. ठीक आहे, हे टार्गेट आपलं अचीव झालेलं नाही. मग आता काय झालं, आपल्या टोटल एंट्र्या झाल्या 15. त्यातल्या 13 एंट्रीने आपलं काय केलं, टार्गेट अचीव केलं आणि 2 एंट्री आत्ता आपल्या काय आहेत, होल्ड. पहिली एंट्री कुठे होल्ड आहे, 3399ला. दुसरी एंट्री कुठे होल्ड आहे, 3344ला. ठीक आहे, आता आपण काय करणार, 334 ही एंट्री होल्ड झाली. या दोघांमध्ये -$50चा गॅप आहे. आता इथे इथंच करायचं आपल्याला, 3344 -$50, 493294च्या खाली आपल्याला आपली नेक्स्ट एंट्री प्लॅन करायची आहे. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. आता आपण एक लाईन मारून घेऊ 3294ला. तर 3294 कुठे आहे, 3294. आता लक्षात घ्या, या पॅसेजमध्ये $50च्या इथून एवढ्या पॅसेजमध्ये आपल्याला एकही एंट्री करायची नाही, एकही एंट्री घ्यायची नाही, मी सांगितल्याप्रमाणे. ओके, आता आपण काय करणार, नेक्स्ट बाबा मूला जेव्हा ह्याच्यावरती येणार त्यावेळेस आपण एंट्री करणार. आता इथे पाहू शकता तुम्ही 27 जून आपल्याला एकही कॅन्डलने एंट्री दिलेली नाही, आपण घेतली नाही. ठीक आहे, त्यानंतर आला 30 जून म्हणजे कालचा दिवस होता. तर कालच्या दिवसाला आपल्याला साधारण संध्याकाळी 6:30 वाजता, इथे आपण सुरू झालो 11:30, 12:30, 1:30, 2:30, 3:30, 4:30, 5:30, 6:30. 6:30ला आपल्याला एक एंट्री प्लॅन झाली या लेवलला. ओके, आणि त्याचा हाय, या एंट्रीचा हाय त्याच्या नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केलेला आहे. काय हाय होता याचा हाय होता 3287 आणि नेक्स्ट कॅन्डलचा हाय आहे 3389. म्हणजे आपली साधारण इथे एंट्री झाली होती, 16वी एंट्री आपली इथे झाली 3288ला. +$10चं टार्गेट लावलं, ते काय झालं 3298. ठीक आहे, आणि तेच टार्गेट आपलं संध्याकाळपर्यंत साधारण किती वाजेपर्यंत अचीव झालं आहे, हे बघा तुम्ही पाहू शकता 11:30च्या कॅन्डलने आपलं ते टार्गेट अचीव केलेलं आहे. ठीक आहे, हा झाला आपला 30 जूनचा पूर्ण बॅक डेटा. आता इथे आपण एक लक्षात घेऊ शकता, आपल्या एंट्र्या झाल्या, एकच मिनिट, इथे लक्षात घेऊ शकता आपल्या एंट्र्या झाल्यात 16. ओके, 17 एंट्री झाल्या. आता ही लास्ट एंट्री एक झाली ना, 17 एंट्री टोटल झाल्या आपल्या. यातल्या 15 एंट्र्यांनी आपलं काय केलं, टार्गेट अचीव केलं आहे. ठीक आहे, आणि 2 एंट्री आपल्या काय आहेत, होल्ड आहेत. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. तर साधारण 15 एंट्र्या जरी आपण टार्गेट बघितलं, मी 15 म्हणत नाही, साधारण आपल्या 10 एंट्र्या जरी टार्गेट अचीव केल्या आणि तुमची समजा लॉट साईज 0.01 आहे, तरी तुम्हाला एका एंट्रीला $10चं प्रॉफिट होतं. म्हणजे गुणिले 10 केलं तर साधारण $100 प्रॉफिट तुम्हाला एका महिन्याचं होऊ शकतं. इथे तर आपल्याला 15 एंट्री झाल्यात, मग 15 गुणिले 10 $150चं प्रॉफिट झालेलं आहे. ठीक आहे, आणि हे इनफ आहे मित्रांनो, लक्षात घ्या. मोठमोठे इन्व्हेस्टरसुद्धा 2 to 3% मंथली प्रॉफिट जनरेट करतात. इयरली त्यांचं टार्गेट असतं 24% ते 30% घेण्याचं. त्यामुळे आपणही कुठेही ग्रीडी होऊन जास्त काही करायच्या मागे पडायचं नाही. आपल्याला महिन्याला 2 ते 3% प्रॉफिट मिळालं ते घ्यायचं आणि ॲक्सेप्ट करायचं. इथपर्यंत लक्षात आलं. त्या 2 ज्या एंट्र्या आहेत त्या तुम्ही थोड्या दिवसात तुम्हाला दिसतील की ह्या दोन्ही एंट्र्या आपल्या टार्गेट अचीव करतील. ओके, आजचा सिनेरिओ काय आहे, आता साधारण काय टायमिंग झालं आहे, आता तुम्ही इथे बघू शकता 12:30 वाजलेले आहेत. आजचा सिनेरिओ काय, अजून हे बघा इथे 11:30, इथे 11:30ची कॅन्डल हीच आहे आता जी चालू आहे. ती अजून काय आपल्याला मुव्हिंग ॲव्हरेजला कुठेही टच काही दिसत नाही. त्यामुळे अजूनपर्यंत तरी आपल्याला कोणतीही एंट्री मिळालेली नाही. इथपर्यंत लक्षात आलं मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपण मंथली कसं पुढे जाऊन टार्गेट अचीव होत आहेत आपले, कशा पद्धतीने आपण काम करतो आहे, हे सगळं तुमच्या लक्षात येईल. ह्या ड्रॉइंग साईड करतो मी किंवा डिलीट करतो, आपल्या लक्षात आलेलंच आहे. ठीक आहे, आता हे सर्व करण्यासाठी पहिली गोष्ट महत्त्वाचं पाहिजे आपली सायकॉलॉजी. आपली सायकॉलॉजी काय पाहिजे, खूप स्ट्रॉंग पाहिजे. का पाहिजे तुम्हाला सांगतो. तर तुम्ही बघितलं असेल कंटिन्यूस आपल्या एंट्र्या
टार्गेट अचीव करत होत्या. ठीक आहे. हे करत असताना कुठेही आपल्याकडे लालच येता कामा नये, कुठे ग्रीड येता कामा नये. ही ग्रीड आली ना मित्रांनो, आपण कुठेही एंट्री घ्यायला लागतो. मग ती आपली सायकोलॉजीला त्रास करते. आपली एखादी एंट्री अडकली की आपल्याला कळतं अरे आपल्या स्ट्रॅटर्जीमध्ये नव्हती, आपण एंट्री घेतली आणि मग ती एंट्री फसली आणि मग ते आपल्या बॅक ऑफ द माइंड चालू राहतं. त्याच्यामुळे सगळी आपली सायकोलॉजी खराब होते. म्हणून जेव्हा एंट्री कंटिन्यू प्रॉफिट होत असेल कुठेही ग्रीड घ्यायचं नाही. आता दुसरी कंडिशन अशी जशी की आपल्या 2 एंट्री आतापर्यंत होल्ड झाल्यात. ठीक आहे. आपण काय म्हणतो की आपल्याला 5 वेळा ॲव्हरेजिंग करता यावं. आता तुम्ही लक्षात घ्या, गोल्ड साधारण हायपासून 6% डाऊन आहे, तरी आपल्या एंट्री किती झाल्यात? 2च एंट्र्या होल्ड आहेत. लक्षात आलं तुमच्या? मला काय सांगायचं आहे ते, 2च एंट्र्या होल्ड आहेत आणि आपण किती वेळा ॲव्हरेजिंग करू शकतो? 5 वेळा. अच्छा, आपण 5 एंट्र्या होल्ड करू शकतो, एवढा आपला फंड कॅपेबल आहे की नाही? तर मग लक्षात आता 6% पडलं. मग प्रत्येक जर केलं तर बरोबर आपण 30% होल्ड करू शकतो. म्हणून जेव्हा आपण होल्ड करतो तिथे कुठे आपल्याला फिअर येता कामा नये. लक्षात आलं मित्रांनो? तुम्हाला ही स्ट्रॅटेजी पर्सनली माझ्याकडून शिकायची असेल पर्सनली तर मी खाली एक फॉर्म दिला आहे, तो फॉर्म सबमिट करा. त्यासाठी मी नॉमिनल चार्जेस घेईल, एकदम नॉमिनल, त्याचं जास्त टेन्शन घेऊ नका. आणि हां, ते चार्जेस कशासाठी आहेत की फक्त यात सिक्रेट वगैरे काही नाही आहे. हे शिकवताना तुम्हाला जे या व्हिडिओमध्ये जे सांगितले तेच आहे. मी फक्त तुमच्या सायकोलॉजीवर, तुमच्या डिसिप्लिनवर आणि मी तुम्हाला एक अलर्ट देणार छोटासा एंट्री बनत असताना. ह्या 3 गोष्टींसाठी ही नॉमिनल फीज आहे. ओके. तुमचं जर ऑलरेडी स्ट्रॉंग असते सायकोलॉजी तर तुम्हाला ही फीज देण्याची काही गरज नाही. बाकी तुम्ही ह्या व्हिडिओमधून पण भरपूर शिकू शकता. याच्यामध्ये आपण बॅक हिस्ट्रीसुद्धा केलेली आहे महिन्याभराची. व्हिडिओ थोडा लांब झाला आहे मला माहिती आहे, लॉंग ड्युरेशनचा झालेला आहे, तरी पण संपूर्ण व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल आणि तुमची सायकोलॉजी या व्हिडिओने स्ट्रॉंग होत जाईल. जशी मी आता बॅक हिस्ट्री केली, ज्याप्रमाणे मी आता बॅक हिस्ट्री केली आहे तशी तुम्ही स्वतःची वैयक्तिक वर्षभराची 2 वर्षाची अशी बॅक हिस्ट्री मागे करा. तुमची सायकोलॉजी स्ट्रॉंग होऊन तुम्हाला कळेल की गोल्ड कसं काम करतं आहे. ओके. इथपर्यंत लक्षात आलं मित्रांनो? व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. काही प्रश्न असतील कमेंट करा. काही कळलं नाही कळलं तरी कमेंट करा. तुमचे काही सजेशन्स असतील तेही मला कमेंट करा. मी त्याच्यावरती नक्कीच विचार करेल, त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच आणि बाय बाय.